तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताकडून पाकिस्तानी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पंतप्रधान मोदींनी यासाठी 13 जागतिक नेत्यांना फोन केलाय, तर 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्यात। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 13 जागतिक नेत्यांना फोन, 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका, पाकिस्तानला एकटं पाडण्याची कोंडी सुरू। भारतानं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करायला सुरुवात केली। हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना फोन केले। दिल्लीमधल्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये अनेक देशांच्या राजदूतांशी भारताच्या बैठका सुरू आहेत। आतापर्यंत 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी बैठका संपन्न झाल्या आहेत। बैठकांमध्ये हल्ल्याबद्दलची माहिती सर्व देशांना भारताकडून दिली जात आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याशी असणारे लिंकही इतर देशांना सांगितले जात आहेत। अतिरेकी पाकिस्तानातून आल्याचे पुरावे सुद्धा इतर देशांना भारत देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाकुणाला फोन केले ते आपण पाहूया। आतापर्यंत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानिश, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान शिगोरू इशिबा, नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्क्रूप, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलम, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली। पहलगाम हल्ल्यानंतर या राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी फोनवरून चर्चा केली। पाकिस्तान विरोधामध्ये या देशांनी भारताला साथ देण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत। मोठं काही झाल्यास या देशांनी भारताबरोबर राहावं यासाठी भारताचे प्रयत्न। जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताची रणनीती सुरू आहे। परराष्ट्र मंत्रालयाबरोबर पंतप्रधान मोदी सुद्धा अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत संपर्कात आहेत।